निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। कोण साधू बुवा म्हणायचं बाबा? काय कळ ना बघा, म्हणले तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर. वय वय असे साधू आपल्या गावात येणं म्हणजे आपलं भाग्यच. या आशीर्वाद घेऊया. चल. शुभम भवतो. महाराज कुठलं म्हणायचं? संपूर्ण विश्वासच म्हणा. जिथे जिथे तुम्ही साथ घालता तिथे तिथे आम्ही असतोच. आज ह्या क्षणी ह्या गावात आहोत, उद्या जिथून बोलावणं येईल तिथे असू. होय, आता आल्यासारखे थोडा मुक्काम करा. आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या. जशी दत्तप्रभूंची इच्छा. गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. शारदा, यमी उठली का? गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. तेव्हा पुढे हा प्रसाद ठेवा. आज पूजा खूप वेळ चालली आहे, आनंदात दिसताय. एवढी शुभवार्ता दिलीस तू काल. वामनरावांच्या घरून त्यांचे आई वडील लग्नाची बोलणी करायला येत आहे. महाराज म्हणाले तसंच झालं. निरोप आलाच. कोण महाराज? ते मलाही माहित नाही, पण जे कोणी होते सिद्ध पुरुष होते, देवच म्हण की. त्यांनी सांगितलं श्री महादेवांची आणि दत्त महाराजांची उपासना सुरू ठेवा म्हणून आज पहाटेच उठून पूजा सुरू केली. दत्त महाराजांचे उपकार कसे मानावेत तेच कळत नाहीये मला. हो, तुम्ही यात खंड पडू देऊ नका कधी. पण चमत्कारच म्हणायचा की हो. इतके दिवस झाले यमीसाठी स्थळ शोधतोय, पण काहीच होत नव्हतं. आता हे इतकं चांगलं स्थळ आलंय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. किती मोठं प्रतिष्ठित घराणं येते, मोठे बगायतदार. गावात त्यांच्या इतकं मोठं धनी कोणीच नाहीये. यमीनी नशीबच काढलं म्हणायचं.
देवा महादेवा अशीच कृपा ठेवा. अहो जा, तयारीला लागा लवकर. पाहुणे येतील एवढ्यात. गोडधोड करा काहीतरी आज. आमची ही तयारी आधीच झाली. सकाळी उठूनच स्वयंपाक केलाय. त्यांना आज जेवूनच पाठवूया. हो हो, पण त्याआधी यमीला उठवा. यमीला आज काय झालंय कोणास ठाऊक. रोज सकाळी उठली की बडबड सुरू करते. इतका उशीर नाही होत तिला उठायला. हो ना, काल सुद्धा घरी आली काही बोललीच नाही. जेवली सुद्धा नाही, तशीच झोपून गेली. अहो बघा बघा लवकर, शुभ कार्याची बोलणी होणार आहे. कसलाही ढिसाळपणा नको आहे. हो. ओम नमः शिवाय. गुरुवर, हे गाव तसे सुंदर आहे. परंतु गंगाधर पंत कुठे दिसत नाही. ते येतीलच, परंतु ते येईपर्यंत आपल्याला त्यांची वाट पाहावी लागेल. कारण दत्तप्रभूंची तशीच आज्ञा आहे. परंतु गुरुवर, ते संकटात तर आहेतच, आणि आपण त्यांना त्याच्यातून मुक्त करण्याचे वचनही दिले आहे. होय, परंतु आपली भेट त्या संकटाशी आहे गोरक्ष, गंगाधर पंतांशी नाही. ते उभं ठाकलं की आपण निघायचं. घ्या, फलाहार करून घ्या. लोकांनी अतिशय प्रेमाने दिला आहे. घ्या माधवराव. तशी घाईच झाली म्हणा, पण घाईघाईत जशी तयारी करता आली तशी केली. अहो गंगाधरराव, आता आपण व्याही होणार. शिष्टाचार नाही पाळले तरी चालतील. पण जे काही आहे ते मन मोकळेपणाने बोलूयात. उगाच नंतर कटकटी नको. ही वामनची आई सरिता. नाही म्हणजे आम्ही जरी घरातले करते पुरुष असलो तरी घरातले सगळे निर्णय त्याच घेतात. खूप ऐकलंय बरं तुमच्या यमीबद्दल. खूप गुणी आणि सुशील आहे म्हणे तुमची मुलगी. म्हणजे असं आमचा वामन म्हणत होता. तसा आमचा वामनही खूप गुणी हो. अगदी आज्ञाधारक, आईच्या शब्दाबाहेर नाही हो. अहो पुरे झालं कौतुक. आता जरा मुद्द्याच बोलूयात. काय हो शारदाताई, तुमची मुलगी फार गुणी आहे असं सगळे म्हणतात, पण मग अजून लग्न का जमत नव्हते? काही दोष आहे का तिच्यात?
सरिता, तुम्ही जरा शांत बसा हो, मला सगळं विचारू देत. नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे लपवून ठेवण्यासारखे काहीच नाही. आमची यमी जिथेही जाईल ना तिथे सुखाचा संसार करेल, मला खात्री आहे. अहो, तुम्ही यमीला घेऊनच या. त्यांना प्रत्यक्ष भेटू द्या तिला. हो हो, मी आलेच. खरंच आमचं भाग्य थोर, म्हणून हे बंध जुळून येत आहेत. सगळी दत्तगुरूंची कृपा. अगदी माझ्या मनातलं बोललात. त्यांनी जिथे गाठी बांधून ठेवल्या आहेत तिथे त्या होणारच. तरीही गाठी मारताना त्या निसटत्या गाठी नकोत. सगळं नीट जुळून येत असेल तरच होकार द्यायचा. या या, ही आमची यमी. यमी, यमी, अगं पाया पड सगळ्यांच्या. मुलीवर संस्कार केलेले दिसत नाहीत. नाही म्हणजे आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करायची पद्धत नाही वाटतं तुमच्याकडे. काय हो शारदाताई? यमी, अहो ही काही बोलत का नाही? मुकी आहे का? अगं आई, ती जरा लाजरी आहे. तू गप्पा बस रे. तुला काही विचारलंय का मी? तू मध्ये मध्ये बोलू नकोस. काय ग, स्वयंपाक करता येतो ना तुला? अगं बोल की, तोंडाला कुलूप लावून ठेवलंयस की काय? कोण सांभाळून बोला. कुणाशी बोलतात माहिती आहे का तुला?
त्या शुभ कार्यात एक फार मोठं विघ्न आलेलं आहे. परंतु जे सगळ्यांना असंभव वाटू लागलं आहे तेच आपल्याला संभव करून दाखवायचं आहे. काय झालं गुरुवर? एकमेकांवर अपार प्रेम करणाऱ्या जीवांचा संसार मोडणार आहे. त्या अशुभ शक्तीने यमीच्या शरीरावर ताबा मिळवला आहे. हा तर घोर अनर्थ झाला गुरुवर. होय गोरक्ष, आता ती अशुभ शक्ती तिला जे हवं आहे तेच तिच्याकडून करवून घेणार. मला असं वाटतं की आपण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन त्या अशुभ शक्तींपासून यमीला मुक्त करायला हवं. नाही गोरक्ष, आपली चाहूल लागताच ती अशुभ शक्ती तिथे थांबणार नाही. त्यामुळे आपण ती शक्ती बेसावत असतानाच तिला गाठायला हवं. नाहीतर यमीचे प्राण संकटात येतील. गुरुवर, परंतु आपण तिला कुठे गाठायचं आहे? ते स्थळ मला ठाऊक आहे, परंतु योग्य वेळ येताच आपण तिथे जाऊ. परंतु गुरुवर, कोण आहे ती अशुभ शक्ती? सांगतो. बाई बाई बाई, अहो काय हा हिचा आवाज? अहो मुलगीचे नाही. तुझी वाट वाट बांधणार. नाही तर घराबाहेर काढून टाकेल तुला. काय म्हणालीस? नाही नाही नाही, या अशा पुरुषी आवाजाच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न नाही हो लावून द्यायची मी. हो नाही हो, तिचा आवाज तसा नाहीये. आगाई, खरंच तिचा आवाज खूप मंजूळ आहे. तू गप्पा बस रे, तुला काय कळतंय यातलं? आता मला कळतंय हो, या मुलीचं लग्न का जुळत नव्हतं ते. अशा मुलीशी कोण करणार लग्न? वामन, अरे काय कानात डोळे घालून बसला होतास की काय? गंगाधर पंत, आमची चांगली फसवणूक करणार होतात हो तुम्ही. तुम्हाला काय वाटले? मुलीला काही बोलायला सांगितलं नाही, मुलीला गप्प बसायला सांगितलं तर आम्हाला काही कळणार नाही? हो नाही हो, तसं नाहीये. मग कसं आहे? मला ना हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय हो. अहो चला बरे, माझा वामन आयुष्यभर अविवाहित राहिला तरी चालेल, पण या मुलीशी मी माझ्या वामनचं लग्न नाही लावून देणार हो. चल वामन, अरे चल म्हणते ना, चल. ऐक ना हो माधवराव, माझं ऐकून तरी घ्या. यमी, यमी काय होते तुला? अशी का बोलतेस? यमी,
अहो बघा ना आपली यमीशी का वागतेय. मला काहीच कळत नाहीये. यमे यमे अगं काय झालंय तुला? यमी यमी मला नाही माहित. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो